तुमच्या या यशाचं कारण काय? आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन असं म्हणाले, आम्ही अमेरिकेला नमवू शकलो याचं कारण आमच्याकडं एक महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री परवा दिल्लीला आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी विचारलं इथं रायगड कुठं आहे? आणि दिल्लीतले लोक चकित झाले. का? मला रायगडला जायचं. का? तिथं शिवप्रभूंची पावलं उमटली असतील, मला त्या मातीला माझ्या मस्तकाला लावायचं आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री सांगतायत छत्रसाल बुंदेला महाराजांकडे महाराज आपली नोकरी करावी म्हणतो. आणि महाराज म्हणाले छत्रसाल आपण आल्यावर आमची ताकद जरूर वाढाल, पण नोकरी कसली करता? जे आम्ही महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. आणि छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम मोगलांच्या बलाढ्य सल्तनतीचा पराभव करतो आणि आसामचा राजा ओहम सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाच्या बळावर मी मोगलांचा पराभव करू शकलो. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू होते आणि वंगभंग चळवळीला गती आणि प्रेरणा मिळाली. पण रवींद्रनाथ टागोर कविता लिहितात जयोस्तव शिवराय. आणि बंगालच्या वंगभंग चळवळीमध्ये शिवछत्रपतींचा जागर केला जातो आणि चळवळ यशस्वी होते. बंगालमध्ये कृष्णदास घोष त्यांचा मुलगा अरविंद, त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलाला भारतीय संस्कृती नकोच, त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करावा. त्याला लहानपणापासून त्यांनी पाश्चात्य देशात ठेवलं. ते अरविंद तरुण झाले, भारतामध्ये आले, स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि नंतर ते आध्यात्मिक मार्गाकडे वळाले. या कृष्णदास घोषांचे अरविंद म्हणजेच पुढे योगी अरविंद म्हणून ते प्रसिद्ध झाले. या योगी अरविंदांनी बाजीप्रभूंच्या पवन खिंडीतल्या लढाईवर कविता लिहिली आणि त्या कवितेचं वर्णन करताना योगी अरविंद लिहितात ही लढाई फक्त महाराजांना वाचवण्याची, ही लढाई फक्त स्वराज्य रक्षणाची नव्हती, तर ती भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई होती. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान होते आणि या जातीविरोधी चळवळीला प्रेरणा मिळावी यासाठी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक बसवलं जातं. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील अभिनेते गणेशन. हे गणेशन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम करतात की या नाटकानंतर गणेशन यांना कायम शिवाजी गणेशन असंच म्हटलं जातं. ज्यांनी शिवरायांचा अभ्यास केला, ज्यांनी शिवरायांशी नातं जोडलं ते स्वतः शिवराय यांच्यासारखे कृती करत जणू शिवाजी गणेशन सारखे झाले. हे विलक्षण सामर्थ्य शिवछत्रपतींच्या विचारात आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना नायक म्हणून उभा करावे म्हटले ते छत्रपती शिवाजी महाराज. या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी स्वातंत्र्य चळवळीसाठी आदर्श म्हणून लोकमान्य टिळकांनी उभा केले ते छत्रपती शिवाजी महाराज. गेली 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज इथल्या प्रत्येकाला प्रेरणा देत आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. 350 वर्षाचा हा पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेला. याच महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य आणि स्वायत्त सार्वभौम राज्य उभा केला. रायगडावर राज्याभिषेक झाला. शतकातून पहिला या मातीत घडलेला हा राज्याभिषेक. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं तेज प्रकटलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात. खरं तर असंख्यांच्या त्यागाने, असंख्यांच्या पराक्रमाने, असंख्यांच्या समर्पणाने, असंख्यांच्या बलिदानाने हे देखणं स्वप्न या मातीमध्ये शिवप्रभूने अवतरलं. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराज रायगडावरून निघाले, ते प्रतापगडावर आले. महनमंगलाही तुळजा भवानीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आई तुळजा भवानीला सोन्याचं छत्र अर्पण करून महाराजांनी आई तुळजा भवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली आणि महाराज पुन्हा रायगडाकडे निघाले. तुळजा भवानी समोर महाराजांनी आई तुळजा भवानी समोर
मोगलांचं राज्य आधीपासून होतं, पण इंग्रज असे म्हणाले नाही आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असे म्हणाले नाही आम्ही गुजरातांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असे म्हणाले नाही आम्ही तामिळ लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असे म्हणाले नाही आम्ही कानडी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडून हिंदुस्थान जिंकून घेतला. हिंदुस्थानचं रक्षण करायची जबाबदारी महाराष्ट्रावर होती. छत्रपतींचा हा महाराष्ट्र धन होता. मराठे पानिपतावर लढले. का पानिपतावर? का 1 लाख बंगडी फुटली. अब्दाली या देशावर आक्रमण करणारा होता. हिंदुस्थानवर त्याला राज्य करायचं होतं आणि शिवप्रभूंनी सांगितलेलं पुन्हा या मातीवर परक्याचं आक्रमण नको. मराठे पानिपतावर त्यासाठी भिडले. अब्दालीला धडा शिकवला. मराठ्यांचा पानिपतावर पराभव नाही झाला. अब्दाली तिथून जो गेला, अब्दाली नंतर या हिंदुस्थानात दुसरा कुठलाही परका आक्रमक पुन्हा आला नाही. हे पानिपताच्या युद्धाचं सगळ्यात मोठं यश आहे. सगळ्यात मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. हे अटक कुठे आहे माहितीये? या देशामध्ये आक्रमक 2 खिंडीत आले. पहिली खिंड आहे बोलनची आणि दुसरी खिंड आहे खैबर खिंड. बोलन मधनं फार लोक आले नाही, पण खैबर खिंडीमधनं आले. हे अटक कुठे आहे माहिती आहे? खैबर खिंडीतनं आत आला की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक. मराठ्यांनी अटकच जिंकलं. अटकेवर फगवा फडकवला आणि तिथून मराठ्यांनी इकडे विचारलं पलीकडे जाऊ का? काबूल कंदहारवर सुद्धा फगवा फडकवून येतो. हे महाराजांनी सांगितलेल्या महाराष्ट्र धर्माचं सूत्र होतं. इथं पुन्हा कुणी येता नाही. अबे करेना नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौच्या कार्यालयात महाराजांच्या त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो चौच्या करण्यात आला, पण परवाना घेता घेता त्यांनी महाराजांच्या चौच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला एक प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डावराने फडकावर ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय? अहद तंजावर ते तहद पेशावर सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. का मराठी अटकेपर्यंत गेले? पुन्हा या हिंदुस्थानवर कुणी आक्रमक येता कामा नये, येताच कामा नये. खरं तर रुग्ण बाजूला टाकून आपल्या पोलादी हाताने दिल्लीच्या ताटाला धडका मारणारा हा महाराष्ट्र आहे. अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचून उत्तरेत थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाण्यातही बचाएंगे तो और भी लढाईने म्हणत इतिहासावर स्वतःची मुद्रा उमटवणारा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र घडवला तो शिवप्रभूंनी, तोच हा महाराष्ट्र धर्म आहे. महाराज त्या महाराष्ट्र धर्माची शपथ घेऊन प्रतापगडावर निघाले, रायगडावर आले. इथंच महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. मोरोपंतांनी सांगितलं राज्याभिषेकासाठी, राजधानीसाठी मोठा पवित्र गड, कैलासा इतकाच पवित्र हा रायगड. या रायगडावर आतापर्यंत कुणाचेही कधी रक्त सांडले नाही. अत्यंत पवित्र राजधानीसाठी हीच जागा करावी आणि याच रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालूच आहे. रायगडाचे 18 कारखाने कामाला लागले. रायगड आनंदानं न्हावून गेला होता. बघता बघता माणसाने फुरून गेला होता. 750 वर्षाचा स्वातंत्र्याचा अंधार संपणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. इथंच राजे छत्रपती होणार होते. रायगडावर माणसांची कोण गर्दी झाली. देशोदेशीचे प्रतिनिधी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. इंग्रज प्रतिनिधी हेनरी ऑफ चेंडे, फ्रेंच, पोर्तुगीज, गोवेकर, भाकानगरचे प्रतिनिधी, विजापूरच्या आदिलशाहीचे, निजामशाहीचे प्रतिनिधी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. आणि महाराजांच्या सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. मोरोपंत, प्रल्हादपंत, बाळाचौची, हंबीरराव मोहिते, आनंदराव, फिरोजी फर्जंद, मदारी मेहता, नागोजी जेदे, किती नावं घ्यावी. ही सगळी माणसं महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गडबडीत थल्लीत गुंतून गेली होती. रायगड नुसता गडबडला होता. मोठा क्षण, केवढा मोठा क्षण. खरं तर
राज्याभिषेकाच्या पूर्वीचे धार्मिक संस्कार सुरू झाले. महाराजांचा मुंजीचा विधी उरकला. पट्टराणी सोयराबाईंना महाराणी पदाचा अभिषेक करता यावा यासाठी सोयराबाईंबरोबर त्यांचा सामंत्रिक विवाह लावण्यात आला. इतर सगळ्या राण्यांबरोबर महाराजांचे विवाह झाले आणि उगवली एकादशी 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कथी, मीठ, जायफळ, जायपत्री, फळ, मसाले, खाद्यपदार्थ या सगळ्यांनी महाराजांची तुला करण्यात आली. हे सगळे पदार्थ दान धर्मावरून वाटण्यात आले. मासा जिजाऊ हे सगळं भारावल्या डोळ्यांनी पाहत होते. हा राजांचा राज्याभिषेक हे मासा जिजाऊंचं आणि शहाजी राजांचं स्वप्न त्याच प्रत्यक्षात येत होतं. आणि हे सारं पाहताना महाराजा मासाहेबांना आठवले ते 12 वर्षाचे शुभाराज. मोठ्या विलक्षण धाडसी निर्णय घेतला होता मासाहेबांनी. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि शहाजीराजे मासा जिजाऊंनी स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरवलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरात राहतील आणि धाकटे पुत्र शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील तर धाकटे शुभाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12 वर्षाचे शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. यावेळी एका 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. आणखीच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. फारच काळजी असेल तर म्हणते बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, मला तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्याने यावेळी काय दिलं? शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती दिली. काय होतं मुद्रे? प्रतिपंच चंद्र लेखाय वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुरो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे, कोण विश्वास आहे? शहाजीराजे असं नाही म्हणाले जमेल का, कराल का, होईल का? सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पुरा इतिहास घडवतील. शहाजीराजांनी दिलेला हा सगळ्यात मोठा मंत्र, सगळ्यात मोठा. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं आणि सांगितलं उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं. एका पित्याने दाखवलेली ही वाट होती, एका पित्यानं दिलेलं हे ध्येय होतं. 6 जून 1674 या पुत्रानं राजांनी दिलेली मुद्राच स्वराज्याची राजमुद्रा म्हणून स्वीकारली आणि लहानपणी 12व्या वर्षी दिलेलं छोटं मंत्रिमंडळ 6 जून 1674 या राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी त्याचं रूपांतर अष्टप्रधान मंडळात केलं. हे अष्टप्रधान मंडळाचे 2 भाग पडतात. एक लष्करी प्रशासन आणि दुसरा मुलकी प्रशासन. देश रक्षणासाठी लष्कर महत्वाचं. मग महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करातली किती माणसं आहेत? फक्त 1. आणि बाकीचे 7 मुलकी प्रशासन आहेत, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहे. म्हणजे राज्य कुणासाठी आहे? रयतेसाठी आहे. अष्टप्रधान मंडळ कुणासाठी काम करेल? रयतेसाठीच काम करेल, लोक कल्याणाचं काम करेल. खरं तर आजचा महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतोय, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याने वेढले. शेती करायला जमीन इथं होती कुठं? महाराजांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना सांगितलं पडी जमिनी लागवडी केल्या, त्यांना प्रोत्साहन दिलं, जमिनी दिल्या, बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. करा, शेती करा. हा सह्याद्री आपल्या उरातून सोन्यासारखं पीक निर्माण करू शकला. स्वराज्याची अर्थव्यवस्था या शेतकऱ्यांच्या शेतीच्या बळावर सामर्थ्यशाली झाली. आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अव्वल. याचं कारण फक्त शिवाजी महाराजांनी राबवलेली त्यावेळची धोरणं. महाराजांनी त्यांच्या काळात महाराष्ट्रातल्या जमिनीची 3 वेळा मोजणी केली.
5 हात लांब 5 दसू 14 मुठींची लांब काठी हे जमीन मोजणीचं परिमाण महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या बळावर महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर 7 बारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना ही महाराजांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला. तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि सरकार सकाळी फिरतं. शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या, पण 11,000 फुटांची वसलेल्या रायगडाच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी होतं. 72च्या दुष्काळात रायगडावरून पाणी खाली आणलं. ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना. जा कुठल्याही गडावर कुठलाही विद्युत जनित्र दिसणार नाही, मोटार दिसणार नाही, इंजिन दिसणार नाही, पण विहिरीतलं पाणी सगळ्या गडावर कसं फिरवलंय हे एकदा कधीतरी जाऊन बघून या. हे 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलं. 350 वर्षापूर्वी. खरं तर तत्कालीन काळात शेतकऱ्यांवर 40 प्रकारचे कर होते. महाराजांनी सगळे बंद केले. खत सरकारमधनं मिळायची, बी बियाणं सरकारमधनं दिलं जायचं, बैल जोड्या सरकारमधनं दिल्या जायच्या. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट करायचे. आलेल्या उत्पन्नाचे 5 भाग व्हायचे. 5 भागापैकी 3 भाग शेतकऱ्याला आणि 2 भाग सरकारला, असा सरळ हिशोब असायचा. दुष्काळ पडला सारा माफ होता. अडचण आली कर्ज दिलं जात होतं. शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागेल. महाराजांनी 7 आज्ञा दिल्या. गावोगावीचा दौरे करा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. कोणास बिबन नसेल द्या, खता नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. अहो तत्कालीन काळात आसमानी प्रचंड कोसळली. सुलतानी तर होतीच. दुष्काळ इतका भयानक पडलेला की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण अशा भयानक दुष्काळातही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आत्महत्याच केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी इथल्या माणसाला मरायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर हे अपूर्व असं विलक्षण कार्य महाराजांनी निर्माण केलं. काय होतं महाराजांकडे? संपत्ती होती, सैन्य होतं, सामर्थ्य होतं नाही. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचा मी वर्णन करतो. हाताशी काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. अहो बघा ना, 1645 साली महाराजांनी राजगड घेतला. बेवसाव होता. आता घेतला तर बांधायला हवा, बांधायचे तर पैसे हवेत आणि महाराजांकडे ते नव्हते. मग महाराज असं म्हटले का? नाही, घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजे. आहेत कुठे आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, महाराज असं नाही म्हटले, बघू पैसे आल्यावर. महाराज म्हटले सुरुवात तर करू, घेऊन तर टाकू, पुढचं पुढं. आणि 1645 महाराजांनी राजगड घेतला. 1646 महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 खंडे सापडले. या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असतेच. एका मावळत्या क्षणी एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हणाला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं आता जा. आणि मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे मी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अहो म्हटलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत राहील. जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाची. पूर्व वेस बाबूभाईंनी सुरू केली, पूर्णत्वाला गेली. आज पश्चिम वेसेची पायाभरणी झाली आणि पाहता पाहता तीही पूर्णत्वाला जाईल. तुम्ही सुरुवात करा.
1670 साली मोगल आणि मराठा संघर्ष प्रचंड वाढला, अफाट वाढला. मोगलांचं सैन्य 5 लाख आणि महाराजांचं 20,000. पण महाराज असं म्हटले का, त्यांचे 5 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. महाराज म्हणले पुढचं पुढं, 20 तर 20 आहेत तेवढे घेऊन लढूया. महाराजांनी सुरुवात केली आणि त्याच वेळी 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर जाताना अचानक महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवू पाहते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, आहे. खाना, खाना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खाण्याला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, दगडी भिंत लागली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि मोगलांवरचा संघर्ष तीव्र केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी. त्या सुरुवातीच हे देखणं रूप होतं, प्रत्यक्षात आलेलं. हा रायगडावर होणारा महाराजांचा राज्याभिषेक. माँसाहेब जिजाऊ भरल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होत्या. छोट्या मंत्रिमंडळाचं अष्टप्रधान मंडळात रूपांतर झालं होतं. पण 12 वर्षाच्या शोभाराजांना शहाजीराजांनी आणखीन एक गोष्ट दिली. काय दिली? भगवा ध्वज दिला. आणि शहाजीराजांनी सांगितलं, राजे उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण ध्यानी घ्या शुभाराजा, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्री कृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी शहाजी राजांनी दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. माँसाहेबांना हे सार आठवत होत. उगवली द्वादशी, 5 जून रायगड बुड्यानी सजला, तोरणं लावली गेली, फुलांनी रायगड बहरला. सगळे आतुरले होते. आता काही क्षणात राजांचा राज्याभिषेक होणार. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना राजांच्या राज्यात रोहणाचा मुहूर्त होता. सायंकाळच्या वेळेला मंडपात उभारलेल्या एका आसंदीवर राजे आरोहण करते झाले. पाठोपाठ पट्टर आणि सोयराबाई युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. मोरपंत तुपाचा कलश घेऊन पूर्वेला उभा राहिले, तर हमीरराव मोहिते सरसेनापती दुग्ध कलश घेऊन दक्षिणेला उभा राहिले. बघता अष्टप्रधानांनी जागा घेतल्या. पंडितांचा मंत्रघोष चालू झाला. काका भट्ट सप्त सिंधूंच्या अभिषेकासाठी सज्ज झाले आणि बघता सप्त नद्यांचा अभिषेक महाराजांवर होऊ लागला. मंत्रोच्चार गडद झाले. मंत्रघोष दुमदुमू लागला. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, कृष्णा या नद्यांचा महाराजांना अभिषेक झाला. मग समुद्र स्नान झालं आणि त्यानंतर सुहासिनीने महाराजांना ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, अलंकार घातले, शस्त्रास्त्रांची पूजा केली आणि धनुष्यबाण, तलवार, कट्यार धारण करून महाराजांनी आई भवानीला वंदन केलं. कुणी ज्ञानी जनांना वंदन केलं. माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि राजे शिवराय राज सदरेकडे निघाले. राज सदरेच्या प्रवेशद्वारावर 2 बलाढ्य हत्ती, सुवर्ण अलंकार घातलेले आणि 2 पांढरे शूराश्व, 4 पातशा पालख्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या शिवरायांच्या स्वागताला उभा होते. राजे प्रवेशद्वारातून आत गेले. त्या मंडपामध्ये एक लांब लचक सुंदर चौथरा, त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी मंडप
आणि या मेघडंबरीतच होतं 32 मणी सुवर्ण सिंहासन. हो हो, ते हेच सिंहासन मराठी अस्मिता बनणार, ते हेच सिंहासन मराठी स्वाभिमान बनणार. राजे त्या 32 मणी स्वर्ण सिंहासनाकडे निघाले. रामजी दत्तो या सुवर्ण कर्णात तयार केलेलं हे स्वर्ण सिंहासन, हे सुवर्ण सिंहासन तयार होत असताना राजाने मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, एवढा मोठा राज्याभिषेक, हा राज्याभिषेकाचा खर्च स्वराज्याच्या कोषागाराला केले? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, असे आणखी 10 राज्याभिषेक होतील इतके धन कोषागारात आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता 36,000 रुपये आणि 6 जून 1674 स्वराज्याचा महसूल झाला होता 3,500 कोटी रुपये. शून्यापासून सुरुवात केलेलं स्वराज्य आज अफाट सामर्थ्यशाली झालं होतं. हे स्वर्ण सिंहासन बनवताना राजे मासाहेबांना म्हणाले होते, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाही होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक इथल्या शिवरायांचा नव्हता, हा राज्याभिषेक या मातीत उगवलेल्या तमाम मावळ्यांचा, हा राज्याभिषेक महाराष्ट्राचा, हा राज्याभिषेक राष्ट्राचा, इथल्या कणाकणाचा, क्षणाक्षणांचा होता. शतकानुशतकातनं घडणारी ही घटना होती. राजे त्या राजा सिंहासनाकडे निघाले. सगळ्यांचे डोळे महाराजांकडे. आता काही क्षणातच राज्यारोहण होईल. महाराज तत्तासीन होते. महाराजांनी त्या राजा सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि महाराजांना आठवले, ते बाजी पसंत कर. बाजी, तुम्ही स्वराज्याची पायाभरणी केली, आज तुम्ही असायला हवे होता. बाजी तोच आठवले कान्होजी जगनाईक देशमुख, सह्याद्री सारखे महाराजांच्या पाठीशी उभा राहिलेले कान्होजी जगनाईक देशमुख. तो अफजल खान 40,000 फौज घेऊन आला आणि येता येता त्यांनी सगळ्या सरदारांना खलिदे पाठवले. सोबत येऊन मिळा, नंतर खरादरावरनं वतनावरनं गडवाचा नांगर फिरले. सारणपल्ली ते खलिदे गेले. एक गद्दार झाला खंडोजी खोपडा अफजल खानाला जाऊन मिळाला आणि असाच एक खलिदा कान्होजी जगनाईक देशमुखांना आला. कान्होजी जगनाईक तो खलिदा घेऊन महाराजांकडे आला. राजा खानाचा खलिदा काय म्हणतो, जी येऊन आम्हासनी सामील व्हा म्हणतो. मग काका, आपण निर्णय घ्या. तसे कान्होजी म्हणाले, काय बोलता राजा? कान्होजी काका, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या जहागिरीचा, तुमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे. आपण निर्णय घ्या. तसे तयार करून उठले कान्होजी. शेताचं तांब्या भांड घेतलं, त्या तांब्या भांड्यातलं पाणी आपल्या हातावर सोडलं आणि कडाडले कान्होजी. राजा, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. जो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरण स्वराज्यासाठी. राजा, रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून स्वराज्य आणि शिवराय ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जगनाईक देशमुखांची असतील. निष्ठा काय असते? कान्होजी काका, तुम्ही सांगितलं. या मंगल कान्होजी काका, तुम्ही असायला हवे होता. राजे पुढच्या पायरीवर आले आणि राजांना आठवला, जीवाभावाचा तानाजी आपल्या पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. राजा, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का? मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना, कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा लगेच कोंढाण्याचं, मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. स्वराज्यासाठी समर्पित होणारी माणसं. राजे सांगत होते, तानाजी, या सिंहासनाची ही पायरी तुमची, तुम्ही असायला हवे होता तानाजी. पण त्याच वेळी तानाजी ना महाराज क्षणभर थांबले. मिर्झाच्या जयश्री स्वराज्यावर चालून आला होता. त्याला माहिती होत उघड्या मैदानात राजांचा पराभव करणं कठीण. त्यांनी ओळखलं, राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही,
राजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही, शिवाजी राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि त्यांनी रयत खेळायला सुरुवात केली. गावाच्या गावात झाली, खुल्या कतल्या रम्या, आक्रोशित काळ्या रोळ्या, रक्ताच्या चळकण्या मूर्त्यांसाठी प्रतांचकाचं यंत्रांचा हल्ला कोलर उडाला. आणि राजा व्याकुळ. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे मिरसांकडे गेले. राजाने तह पत्करला. पुरंदरासह 23 किले मिरजाला बहाल केले. 1646 पासून 1665 पर्यंत कमावलेलं सारं स्वराज्य महाराजांनी रयतेसाठी मिरजाला देऊन टाकलं. आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाले, राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संताप्त राजा नाही मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर राजे रयतेची फिकीर असावी म्हणूनच शांत आहोत मिर्झा, म्हणूनच शांत आहोत. पण मनसबदार होणं नामंजूर. यासाठी नाही अट्टास केला की मोगलांची लाचारी पत्करावी आम्ही. यासाठी नाही आमच्या मौलीने बलिदान दिलं की तुमचे मांडलिक व्हावं आम्ही. यासाठी नाही हा प्रपंच मांडला की तुमच्या पुढे झुकावं आम्ही. नाही मिर्झा, महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. राजे कडाड. पण मिर्झानं सारं उघडवाडून घेतलंच. राजा शंभूराजांना मोगलांचं मनसबदार केलं. पण 1646 पासून उभारलेला सगळा डाव 10 कोटी मिर्झा राजाच्या हवाले करावा लागला. पुरात सल जाचत होता. रायगडाच्या तटबंदीवरनं मध्यरात्री राजे चिंताग्रस्त फिरत होते. आणि राजांची ही चिंता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं पाहिली. आणि तो सल त्याच्या काळजाला चालत गेला. तो पुटपुटला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू नाही देणार म्या. त्याला राजांचं दुःख पाहावे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रायगड सोडला. आणि बघता बघता तो मिर्झा राजांच्या छावणीकडे झेपावला. भाल्याच्या टोकावर काहीच झाला. मिर्झा राजांच्या सामने आणला गेला. आणि मिर्झाने विचारलं, कोण? आणि तो म्हणाला, कडतोजी. कडतोजी गुजारी. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? नामुमकिन. तसा कडतोजी म्हणाला, तसं नव्हजी, पण आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडं. घ्या की चाकरी. मिर्झाला पटलं आणि कडतोजी मिर्झाच्या चाकरीत सामील झाला. पण कडतोजीच्या उरात डाव दुसराच शिजत होता. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी कडतोजीला संधी मिळाली. दस्तुरखुदा मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी या कडतोजीवर सोपवण्यात आली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलण्यात आले. आणि दुसऱ्या प्रहराच्या पहाऱ्याला हा कडतोजी मिर्झा राजाच्या छावणी बाहेर आला. आजूबाजूचा त्यांनी कानोसा घेतला. सारा शांत, सन्नाटा, स्मशान शांतता. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज, नाहीतर पालेकराच्या जागते रोजच्या आरोळी. पण बाकी सारं शांत. कडतोजीनं अलगेच मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं. मिर्झा निर्धास्त निद्रिस्त झाला होता. कडतोजीने पुन्हा एकदा कानोसा घेतला. मिर्झा राजाच्या छावणीभोवती एक फेरी मारली. सगळं शांत, हाल बेल. आणि बघता बघता कडतोजी परत मिर्झा राजाच्या छावणीच्या पडद्याजवळ आला. आणि सगळं तिकडे तिकडे बघत उभारण्यासारखा हात शिरला. कमरेचा खंजीर काढलं आणि मिर्झा राजाच्या मस्तकाकडे उभारला. कडाडला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही. आणि खंजीर चालवणार तो बोलू त्याचा उजेड खंजीरवर पडला. खंजीर चमकलं. पालेकरी कडाडले. कडकडून जागा झाला. कडतोजीचे हात वरच्यावर पकडले गेले. कडतोजी जरवंद झाला. थरथरता मिर्झा म्हणाला, या मिर्झावर वार करायची हिम्मत ही तुझी जिगर. तसा कडतोजी कडाडला, मिर्झा वाघ आणि मराठे उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत. पण कुणी डिवचला तर फाडल्याशिवाय राहत नाही. मिर्झा एक नाव पुढे सोड, नाही उभा कापला तर कडतोजी नाव सांगणार नाही. कडतोजीचा तो द्वेष आणि तो जोश. मिर्झा संतापला. सबशेर लाभ हमारा.
आजूबाजूच्याला वाटलं बहुतेक आता कर्दोजीची गदन मानलीच झाली. मिर्झा राजांची ती राजपती संशय नाही. कर्दोजी नुसता फुलत होता. माझ्या राजाच्या जीवाला खोर लावणाऱ्याला बिनखोर झोपू देत नाही आम्ही. पण तोच राजपुती संशय आणि अचानक मिर्झाने पवित्रा बदलला. ती संशय मारायला नव्हे, कर्दोजीला बक्षीस द्यायला त्यांनी पुढे केली. कर्दोजी हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. या मिर्झावर वार करायची जिगर आजपर्यंत कोणी दाखवली नव्हती. ती हिंमत तुम्ही दाखव. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कर्दोजीने ती राजपुती संशय घेतली आणि मिर्झा म्हणाले की बिनखोरचा माझा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही. बिनखोरचा कर्दोजी निघाला. 5-6 पावलं गेला. अचानक मिर्झा म्हणाला रुचा. कर्दोजी थबाकला आणि मिर्झा म्हणाला जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं त्या राजांचा कोणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झा आणि कर्दोजी तिथून रायगडावर परत. कर्दोजींचा हा प्रताप राजाला कळाला होता आणि भर दरबारात राजा म्हणाले कर्दोजी अहो कोण प्रताप गाजवला तुम्ही. आजपासून तुम्ही कर्दोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव आमचे प्रतापराव गुजर. आणि कर्दोजीला महाराजांनी प्रतापराव ही पदवी दिली. खर तर महाराणा प्रताप सिंहजी हे महाराजांचे आदर्श. जिथं अफजल खान फाडला त्या गडाला महाराजांनी प्रताप सिंहांचंच नाव दिलं, प्रतापगड. रायगडावरच्या बालेकिल्ल्याच्या दिवाणखान्यात कायम महाराणा प्रताप सिंहांची तस्वीर असायची. महाराज त्यांना आदर्श मानायचे. त्या महाराणा प्रतापांची जिगर दाखवली तुम्ही कर्दोजी. तुम्ही प्रतापराव काय ती जिगर असेल. दुश्मनाच्या छावणीत एकटा घुसायची आणि त्याला पार कापू म्हणायची. ही जिगर महाराजांच्यात होती. जहांगीर नावाचा औरंगजेबाचाच मोगल भावासी एकदा महाराणा प्रतापसिंहकडे धावत आले. ठाकूरजी गजब झाला. क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बर्मक काय आपल्यावर हल्ला करायला येतोय. अरे हो की मग. असं काय करताय ठाकूरजी? 1 लाख येत आहे. अरे हो की मग. आपले फक्त 15,000 आहेत. बर्मक असं काय करताय? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग. ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसं टिकणार? असं आहे काय? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. त्यांनी काय होईल? 15,000 एक हो. ते 1 लाख आहे. महाराणा प्रताप म्हणले तसं नाही. मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालं? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहे. चला ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर घेऊन गेले होते कर्दोजी. म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्ही तो प्रताप गाजवलात. तुम्ही प्रताप. राज्याभिषेकाला अवघे 6 महिने बाकी होते आणि त्याच वेळी रायगडासाठी कुठलाही संकट नको, कुणा शत्रूचं विघ्न नको. म्हणून महाराष्ट्र बिनधोक करायची जबाबदारी महाराजांनी या प्रतापराव गुजरांवर सोपवली. सरसेनापती प्रतापराव गुजरांवर स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाई केलेले सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले जाणारे सरसेनापती. महाराजांनी विश्वासाने सांगितलं रायगडावरचा राज्याभिषेक बिनखोर पार पडला पाहिजे. सरसेनापती महाराष्ट्र सुखरूप करा. आणि प्रतापराव आपली फौज घेऊन महाराष्ट्राच्या सीमा बिनखोर करत निघाले. पण त्याच वेळी सांगली भागात मिरजच्या इथं बेहलोल खान आलाच. प्रतापरावांनी त्याच्याशी झुंज घेतली. प्रतापरावांच्या पराक्रमापुढं हा बेहलोल खान कुणी काय त्याच्यात शरण आला, भीक मागितली आणि प्रतापरावांनी सलाह करून त्याला सोडून दिला. पुन्हा इकडे यायचं नाही. बेहलोल खानानं मान्य केलं आणि बेहलोल खान गेला. महाराजांना कळालं आणि महाराज संतापले. प्रतापरावांना त्यांनी खरवण्यात पत्र लिहिलं. तुम्ही तो शिपाईगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करण्यात सल्ला केला? तो बेहलोल म्हणजे सापाची जात फिरून दंश करणारच. काय करणे सोडलात? महाराजांचं हे पत्र प्रतापरावांच्या काळजाला चरेपडीत केलं. पण काही दिवसातच महाराजांचा अंदाज खरा ठरला. बेहलोल सापाची जात फिरून दंश करणारच. बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालू लागला आणि महाराजांचं पुन्हा पत्र
तो बहलावून घडोघडी येतो, स्वराच्या उपद्रव माजवतो. या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे ते बोल प्रतापरावांच्या काळजाला चाळीत आम्हास तोंड दाखवू नका. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस राहिले. सरसेना म्हणून प्रतापरावाने आज रायगडावर असायला हवं आणि राजे सांगतात आवाज तोंड दाखवू नका. प्रतापराव आपल्या जळत राहिले. प्रतापरावांची छावणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सावंतगडाच्या पायथ्याला पडली. दिवस थंडीचे, शेकोटी पेटलेली आणि प्रतापराव सोबत्यांसोबत शेकत बसलेले. अचानक एक खेळ धावत आला. राव नेसरीच्या खिंडीत दहलोदखानाची छावणी पडली आहे आणि प्रतापराव पेटले. त्यांची नजर त्या ज्वाळेत तीव्र झाली. एक ज्वाळा फडकली, खिंडी प्रतापरावांच्या डोळ्यात गेली. अंधार प्रतापराव उठले. कोण येतो? उठला विठूजी, उठला कृष्णाजी, उठला सिंधूजी, उठला सिंधी हिलाल. बघता सात ओढे सज्ज झाले. जाते प्रतापराव घोड्यावर मान टाकली, कप्ता टाच मारली गेली आणि सात घोडी बेफाम दौडत निघाली नेसरीच्या खिंडीकडे. मध्यरात्रीचा तो प्रहर काळोख शांतपणे सारेवर पहुडलेला. नेसरीच्या अलीकडे घोडी थांबली. फुरफुरणारी घोडी शांत होई तो प्रतापरावाने चौपती नजर टाकली. दहलोदखानाची छावणी शांत निद्रिस्त झाली. सेना सागर निद्रिस्त आणि अचानक हरण महादेवची कीर्तनी घुमली आणि सात वीर त्या दहलोदखानाच्या सेना सागरात घुसले. सपासप कत्तली चालू झाल्या. आक्रोश किंकाळ्या आल्या. रक्ताचे चिरकाळे मूर्त्यांच्या ठिकाणी कचकश. प्रतापरावांना फक्त बेहलोन हवा होता. शमशेर सपासप फिरत होते. घालून आग बाजूनी शमशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले सात जीवते मानी. कपसात जळाले अभिमानी वनव्यात. वेळात मराठे वीर दौडले सात. बघता बेहलोनकरांच्या सावध झालेल्या सैन्याच्या तडाख्यात ते सात वीर अडकले. महाशिवरात्रीच्या दिवशी या सात वीरांनी शिवप्रभूंना या स्वराज्याला आपल्या जीवनाचं अर्पण केलं. हे सातही वीर समर्पित झाले. प्रतापराव महाराजांस तोंड दाखवण्यास पुन्हा गेलेच नाही. ती महाशिवरात्र राजांच्या स्मरणात चिरंतन राहिली. दगडावर दिसतील अजून ते तल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावर गात. वेळात मराठे वीर दौडले सात. सिंहासनाची पायरी चढताना राजांसमोर सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा वीर. तुम्ही समर्पित झालात म्हणून ते लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं. हा सुवर्णाक्षर, हा राज्याभिषेक तुमच्या पराक्रमाने तर पुलकित झाला. तुमचं शौर्य, त्या शौर्यापुढं अवघ स्वराज्य नतमस्तक आहे. महाराज सिंहासनाच्या पायऱ्यावर चढत राहिले आणि महाराजांना आठवले पुरंदरवर झुंजणारे मुरारबाजी. वज्रगड जिंकला आणि मुरारबाजी ते टिळकखानाला संपवण्यासाठी निघाले. मुरारबाजीचं ते शौर्य पराक्रम पाहिलं आणि टिळकखान म्हणाला वज्रगड आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ. मुरारबाजी अहो तुम्ही का फुटाचे मरता? त्यापेक्षा या आमच्याकडं बादशाह जागीर देतील आणि खडाडले मुरारबाजी माझ्या राजानं मला काही कमी केले म्हणून येऊ तुमच्याकडं. मराठे फुटतील कुठले हात? मुरारबाजींचे ते बोल महाराजांच्या कानात घुमत राहिले. पण त्याच वेळी महाराजांना आठवला आपल्यासारखा हुबहू दिसणारा शिवा काशी 6 महिन्यापूर्वी ओळख झाली. सिद्धीचं वर्ण 65,000चा विडा टाकले. नेताच्या बांधकाने छापा टाकला पण बळ टोकडं पडलं आणि राजाला वाटलं या आपल्यासारख्या हुबहू दिसणाऱ्या माणसाला बोलवा. महाराजांनी शिवा काशीदाला बोलावलं. शिवा काशी म्हणाले बोलावणं धडलंच जी राजा. आणि राजाने विचारलं शिवा आमचं रूप घेशील? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. केलं. स्वराज्यासाठी समर्पित झालं. अवघ्या 6 महिन्याची ओळख शिवा स्वराज्यासाठी
बलिदान देतच. पण त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूने त्या वादळी पावसाळी किरण रात्री महाराज बाजीप्रभूंनी बंधन फौजेबरोबर निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर आले आणि त्याच वेळी सिद्धीच्या फौजेची चाव लागली. बाजीप्रभू म्हणाले, राजे, निम्या लोकांतून तुम्ही पुढे निघा. निम्या लोकांनी आम्ही येथे सोचितो. राजे म्हणाले, नाही बाजी, सगळ्यात सोबत जाऊ. नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेचे राजे पुढे निघाले आणि त्या घोडखिंडीमध्ये राजे बाजीप्रभू आपल्या 300 पावलांशी झुंजत राहिले. मोगलांचा प्रभाव त्यांच्यावर कोसळला. तुफान झुंज झाली. बाजीप्रभू कडळत राहिले. जाऊन सांगत आहे आम्हाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले. स्वराज्यासाठी समर्पित झाले. बाजीप्रभू फुलाचे प्रभावी बांधल फौज स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्थ देतीच. खरं तर बाजीप्रभू फुलाचे प्रभूंचं गाव सिंध. महाराज बाजीप्रभू फुलाचे प्रभूंच्या सिंध या गावी गेले. त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू फुलाचे प्रभू एकूण यांना 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वी महाराजांनी सुरू केली. ठीक आहे, ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सरकारी सेवेत घेतलं जाईल. पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं अजून छोटी आहेत, पण ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आताच्या भाषेत त्याला आपण वसतिगृह म्हणतो. या बाल परवेशी गृहामध्ये आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण आणि प्रशिक्षण स्वराज्याकडून केलं जायचं आणि ती योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. पण काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन किती तेही ठरवलंय. तो सैनिक युद्धावर असताना मारला गेला तर त्याला जेवढा शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अडीशेरी नावाची योजना आणली आहे.